बघितल्यावर तुमच्या लक्षातच आलं असेल की आता आम्ही काय दाखवणार आहोत, तुम्हाला काय दाखवणार आहोत आपण त्यांना. आपण नेल आर्ट दाखवणार आहे आता त्यांना. नेल आर्ट का करायचं, कशासाठी करायचं? नेल आर्ट करण्यामागचं कारण असं असतं की मुलींचे नख जर लहान असतील पण त्यांना नख आवडत असतील मोठी, किंवा त्यांना अजून बाकी त्याच्यामध्ये अजून काही डिझाईन वगैरे आवडत असतील, काहींना त्याच्यावरती स्टोन डिझाईन आवडते किंवा काहींना आर्ट वगैरे आवडतं त्याच्यावरती, तर त्यासाठी नेल आर्ट वगैरे तुम्ही करू शकता. मुलींना आवडतात पण नख नसल्या कारणाने त्या करू शकत नाहीत, किंवा मोठ्या नखांची आवड असते पण वाढत नाहीत, किंवा काही असे काही प्रॉब्लेम्स असतात मुलींचे, तर त्यांच्यासाठी नेल आर्ट ही एक चांगली कल्पना आहे की जेणेकरून त्या करू शकतात आणि त्यांची नखे मोठी दिसू शकतात इतरांसारखी आणि छानही दिसू शकतात, सुंदर दिसू शकतात. म्हणजे बाकी सगळं आपण तयार होतो पण नखांकडे एवढं लक्ष दिलं जात नाही, पण ते दिलं तर अजून आपण सुंदर, आपल्या म्हणजे सौंदर्यात त्याची भर पडेल असं म्हणताय. आपण नेल आर्टला सुरुवात करतोय. नेल आर्ट करताना आपले नॅचरल नेल्स आहेत ते आपण पूर्णपणे कट करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपले आर्टिफिशियल नेल्स येणार आहेत. हे आर्टिफिशियल नेल्स आहेत, हे प्रत्येकाच्या साईजनुसार किंवा शेपनुसार वगैरे असं नसतात. ह्यामध्ये फ्री साईज असते, ते आपल्याला थोडंसं फायलिंग आणि बफिंग करून ते क्लायंटच्या नखांनुसार आपल्याला ऍडजस्ट करावे लागतात आणि त्या पद्धतीने हे नख आपल्याला आर्टिफिशियल आपल्या त्यांना नॅचरल नेल्सवरती लावावे लागतात. तर सुरुवातीला आपण क्लायंटचे नॅचरल नेल्स असतील ते आपण कट करून घेणार आहोत. क्लायंटची रिक्वायरमेंट अशी आहे की त्यांना नॅचरल नेल्स कट नाही करायचे, तर आपण ज्यांना नॅचरल नेल्स कट करून आर्टिफिशियल नेल्स लावायचे आहेत त्यांच्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो. पण ज्यांना आहेत ते नेल्स स्ट्रॉंग करायचे आहेत किंवा जे नॅचरल नेल्स आहेत त्यावरती जर त्यांना आर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण नेल्स ओव्हरले करू शकतो की जेणेकरून आपले नॅचरल नेल्स आहेत ते आपण स्ट्रॉंग बनवू शकतो. क्लायंटला नॅचरल नेल्स कट नाही करायचे, त्यामुळे आपण जे आहेत ओरिजिनल नेल्स त्यांचे नॅचरल ते तसेच ठेवणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा बफिंग करून घेणार आहोत, फायलिंग करून घेणार आहोत. फायलिंग बफिंग झाल्यानंतर आपण नेल्सला शेप देणार आहोत. क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना जसा शेप हवा आहे त्या पद्धतीने आपण शेप द्यायचा आहे. कोणाला स्क्वेअर आवडतो, कोणाला स्क्वेअर ओव्हल आवडतो, कोणाला आल्मंड शेप आवडतो, त्या पद्धतीने आपण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार शेप देऊन घेणार आहोत नेल्सना. अशा प्रकारे सगळ्या नेल्सना आपण शेप देऊन घेणार आहोत. नॅचरल नेल्सवरती नेल्स ओव्हरले करून एक बेसिक आपण फक्त नेल पॉलिश लावलेलं आहे. हे जेल पॉलिश आहे. हे आपण आता UV लॅम्पमध्ये क्युअर करून घेणार आहोत. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की रिंग फिंगरला फक्त त्यांना एक कलर चेंज हवा आहे आणि अदरवाइज बाकीचे जे फिंगर्स आहेत
त्याला त्यांना लव्हेंडर कलर हवा होता.